तर राज्यातल्या लाडक्या बहिणींसाठी लाडकी बहीण योजनेच्या 25व्या हप्त्याच्या वितरणासंदर्भात आजच्या घडीची आणि आताच्या घडीची सर्वात मोठी खुशखबर. लाडक्यांनो, तुम्ही ज्या हप्त्याची वाट पाहत होत्या, तुम्ही ज्या हप्त्याची प्रतीक्षा करत होत्या, तर तुमची प्रतीक्षा ही आता कुठल्याही क्षणी संपणार आहे. हप्ते वितरणासंदर्भातला GR प्रसिद्ध होणार असल्याची माहिती समोर येत आहे आणि प्रसार माध्यमांवर या संदर्भात काही वेगवेगळ्या बातम्या सुद्धा समोर येत आहेत. तर त्या कोणत्या बातम्या येत आहेत लाडकी बहीण योजनेसंदर्भात, या संदर्भातली माहिती आपण समोरच्या अगदी थोड्याशा व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. नमस्कार, मी भाऊसाहेब गोळे स्वागत करतो तुमचं लाडकी बहीण योजनेच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि लाडक्यांनो, काही प्रसार माध्यमांवर अशा बातम्या येत आहे की 2 हप्ते एकत्रित येऊ शकतात, कारण समोर रक्षाबंधन आहे आणि रक्षाबंधनाच्या शुभ मुहूर्तावर लाडक्या बहिणींना रक्षाबंधनाची ओवाळणी म्हणून, भेट म्हणून जर 3000 रुपये एकत्रित येत असेल तर निश्चितच ही बातमी लाडक्या बहिणींसाठी मोठी आनंदाची असणार आहे. आणि जर 2 हप्ते एकत्रित येत असेल तर मग निश्चितच लाडक्या बहिणींनो, तुम्हाला या हप्त्याला विलंब होणार आहे. 28 तारखेचं रक्षाबंधन असणार आहे आणि 28 ते 30 तारखेच्या दरम्यानच मग तुम्हाला या हप्त्याचं वितरण हे होऊ शकते. त्याच सोबत काही प्रसार माध्यमांवर अशा बातम्या येत आहे की येणारा जो हप्ता असेल तो 2100 रुपये सुद्धा येऊ शकतो. लाडकी बहीण योजनेच्या मानधनात वाढ होण्याची शक्यता सुद्धा वर्तवल्या जात आहे. आता जुलैचा हप्ता वाढवून येईल की रक्षाबंधनानिमित्त लाडक्या बहिणींना वाढ मिळेल हे सांगता येत नाही, पण निश्चितच आता या 2 महिन्यात मानधनात वाढ होणार असल्याची माहिती समोर येत आहे. तर लाडक्या बहिणींनो, तुम्ही जर पात्र असाल तर निश्चितच तुम्हाला आता 1500 वरून 2100 रुपये येणार आहे. त्यामुळे नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा. आपल्या चॅनलवर नेहमी अपडेट राहत चला, कारण आपल्या चॅनलवर तुम्हाला लाडकी बहीण योजनेसंदर्भात अगदी थोड्या शब्दात महत्वपूर्ण माहितीचे व्हिडिओ पाहायला मिळत असतात. आपल्या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, हाईप करायला सुद्धा विसरायचं नाही. कमेंट बॉक्समध्ये तुमचं नाव, गाव आणि जिल्हा टाकायला सुद्धा विसरायचं नाही. त्याचसोबत तुम्हाला 24वा हप्ता मिळाला आहे का हे सुद्धा सांगायला विसरायचं नाही, कारण 25व्या हप्त्यासाठी 24वा हप्ता हा फार महत्वाचा आहे. आणि जर मिळाला नसेल तर ते सुद्धा सांगायचं आहे. कुठल्या कारणाने नाही मिळाला या संदर्भातली माहिती आपण तपासून पाहणार आहोत. तर भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये महत्वपूर्ण माहिती सोबत. जय महाराष्ट्र.